नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत काढायलाही सोपी आणि दिसायलाही सुंदर अशा रोजच्या घाई गडबडीत होणाऱ्या 3 रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची रांगोळी आपण एक खास रांगोळी दाखवत आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आणि हो, रांगोळी आवडत असतील तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि नवीन रांगोळी बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. चला तर मग आज एकादशी आहे. एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर एकादशी निमित्त आपण एक छोटीशीच पण सुंदर अशी विठ्ठलाच्या टिळ्याची रांगोळी बघणार आहोत. तर बघू शकता, प्रथमतः आपण एक राऊंड शेपमध्ये व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेली आहेत आणि ती काडीच्या साहाय्याने केंद्र वर्तुळमध्ये फिरवून घ्यायची आहेत. सर्व बाजूची डॉट आपण थोडेसे प्रेस करून राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले आणि बरोबर सर्कलच्या मध्ये आपण एक विठुरायाचा टिळा बनवणार आहोत. तर प्रथमतः येलो कलरचा एक डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून घेतला. बघू शकता व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे टिळा बनवून घेतलेला आहे. आणि बरोबर मध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट दिला आणि राऊंडच्या बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे आपण रेड कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. तर सर्व बाजूने आपल्याला ही मालिका कंप्लीट करून घ्यायची आणि जो मधला डॉट आहे तो थोडासा प्रेस करून घेतलेला आहे आणि त्यावरती येलो कलर टाकून घेतला. बघू शकता येलो आणि रेड सुंदर कॉम्बिनेशन तयार होते. आणि जी बाजूची डॉट आहे 3 ती आपण बोटाने थोडे प्रेस करून सुंदर असे 3 राऊंड तयार होतात. बघू शकता, अगदी जलगत बोटाने आपण हे थोडेसे प्रेस करून घेणार आहोत. सुंदर असा रांगोळीचा फायनल लुक तयार होतो. आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण एक पान काढून घेणार आहोत. जसं की पाना फुलांमध्ये ही रांगोळी आपण दाखवत आहोत. एक ग्रीन कलरचा डॉट देऊन तो चमच्याच्या साहाय्याने थोडासा बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचा. बघू शकता, अगदी छोट्याशा चमच्याने आपण हळूवारपणे बाहेर ओढून घेणार आहोत आणि काडीच्या साहाय्याने एक पानाचा शेप बनवून घेणार आहोत. बघू शकता, काडीने आपण पानाच्या शिरा काढून घेत एक पानाचा आकार देवत आहोत. तर ही मालिका आपल्याला सर्व बाजूनी कंप्लीट करून घ्यायची आहे. बघू शकता, पाने अगदी सुंदर हे सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहेत. रेडच्या वरती एक आपण येलो कलरचा डॉट दिला. बघू शकता, फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची ही रांगोळी. तर ही रांगोळी आपण उद्या सोमवार आहे त्यानिमित्त एक शिवशंकराच्या टिळ्याची रांगोळी दाखवत आहोत. अगदी छोटीशी, काढायलाही सोपी आणि दिसायलाही सुंदर अशाच आपण रांगोळ्या रोजच आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्हाला अशा नवीन डिझाईनच्या रांगोळ्या बघायच्या असतील तर ही रांगोळीला एकदा नक्कीच व्हिजिट करा. तर बघू शकता, आपण प्रथमतः एक चौकोन काढून घेणार आहोत आणि चौकोनाच्या 4 कोनांवरती छोट्या 2 रेषा मारून घ्यायच्या आणि बरोबर चौकोनाच्या कोनांवरती आपण व्हाईट कलर थोडासा प्रेस करून त्यावरती पिंक कलर टाकून घेतला आणि रेषांवरती सुद्धा येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट दिलेत. आणि चौकोनाच्या बरोबर मध्ये आपण एक शिवशंभूचा टिळा दाखवणार आहोत. तर प्रथमतः व्हाईट कलरने 3 रेषा मारून घेतल्या. रेषा थोड्याशा ब्रॉड मारायच्या आहेत. बघू शकता, अगदी चौकोनामध्ये सुंदर अशा दिसतील अशा आपण 3 रेषा मारून वरती रेड कलरचा टिळा लावून घेतलेला आहे. तर बघू शकता, टिळा काढून आपण चौकोनाच्या 4 बाजूंवर जी रिकामी जागा दिसते तिथे 3 ग्रीन कलरचे डॉट देणार आहोत. तर हे ग्रीन कलरचे डॉट थोडेसे झाकणाने प्रेस करून घ्यायची आहे. तर सर्व डॉट आपण अशा प्रकारे झाकणाने प्रेस करून घेतले. काडीच्या साहाय्याने बरोबर आपण ग्रीन कलरच्या डॉटला एक पानाचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता, अगदीच बरोबर मधून आपण काडी फिरवून घेणार आहोत. तर सुंदर अशी पाने तयार होते. जसे की एक बेलपत्र आहे त्याप्रमाणे आपण हा शेप तयार करत आहोत.
तर सर्व बाजूने आपण ही पाने काढून घेतली. तर सोमवार निमित्त आता श्रावण महिना लवकरच येत आहे, त्यानिमित्तसुद्धा ही रांगोळी काढण्यासाठी बेस्ट आहे. श्रावण स्पेशल आपण रांगोळ्या टाकणारच आहोत चॅनलवरती, पण आता ही सोमवार निमित्त किंवा श्रावणी सोमवारलासुद्धा तुम्ही ही काढू शकता. तर बघू शकता सर्व पाने काढून बरोबर मध्ये एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. अगदी छोटीशी पण आकर्षक ही रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा, आणि आवडली तर काढून बघा. आता बघणार आहोत 3 नंबरची आणि शेवटची ही रांगोळी. ही एक छोटीशी डेली यूज रांगोळी आहे, अगदीच तुम्ही दैनिक वापरासाठी तुळशीसमोर किंवा घरासमोरही काढू शकता. तर प्रथमतः एक चौकोन काढून घेतलेला आहे, आणि बरोबर मध्ये आपण एक छोटंसं झाकण ठेवून त्याच्या बाजूने स्काय कलरचे डॉट देऊन घेतले, आणि मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घ्यायचा आहे. तर काडीच्या सहाय्याने बरोबर स्काय कलरच्या डॉटला एक पाकळ्यांचा शेप तयार करून घेतला, जसे की एक फूल तयार होते, आणि बरोबर मध्ये व्हाईटवरती रेड कलर टाकून घेतला. चौकोनाच्या चारही बाजूच्या रेषा आपण काढून घेतलेल्या आहेत, आणि बरोबर मध्ये एक लाईट असा पोपटी कलरचा डॉट देऊन घेतला. तो थोडासा प्रेस करून त्यावरती आपण हा रेड कलर टाकून घेणार आहोत, आणि ग्रीन कलरच्या डॉटच्या बाजूला 4 असे व्हाईट कलरचे डॉट देणार आहोत. तर ही मालिका पूर्ण करून घ्यायची आहे, आणि बोटाने बरोबर त्या डॉटला पाकळ्यांचा शेप तयार करून एक छोटेसे फूल दाखवणार आहोत. बघू शकता ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशनसुद्धा छान दिसते, आणि चौकोनाच्या मधल्या बाजूवर सुद्धा आपण एक व्हाईट कलरचा डॉट देणार आहोत. तो झाकणाने थोडासा प्रेस करून एक राऊंड शेपमध्ये फिरवून घेणार आहोत. बघू शकता आपण बोटानेच फिरवणार आहोत. सुंदर असा केंद्रवर्तुळ तयार होतात. अगदीच नवीन डिझाईनची छोटीशी झटपट होणारी ही रांगोळी आहे. काही जास्त कलर यूज करायची सुद्धा गरज नाही. अगदीच व्हाईट कलरमध्ये काढली तरी सुंदर लूक येतो. तर आजचा संपूर्णच भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशाच नव्या रांगोळी घेऊन भेटूया पुढच्या भागात. बाय बाय, टेक केअर.